नमस्कार मित्रांनो, आज जळोली गावामध्ये शिवशंभो ग्रुप नरसाळ वस्ती जळोली यांच्यातर्फे आज या ठिकाणी वृक्षारोपण झालेलं आहे। त्यांनी जवळजवळ 11 वृक्षारोपण केलेलं आहे। 11 झाडांचं वृक्षारोपण या ठिकाणी केलेलं आहे। या पर्यावरणाचं आपण काहीतरी देणं लागतो या ओळीचा अर्थ समजून त्यांनी या ठिकाणी आपण पण पर्यावरणासाठी काहीतरी स्वच्छ आणि सुंदर भविष्य घडवण्यासाठी त्यांनी पर्यावरणामध्ये या ठिकाणी वृक्षारोपण केलेलं आहे। तर आपण पाहू शकतो या ठिकाणी जळोली बस स्टँडच्या समोर आणि जो गावामध्ये जाणारा रोड आहे त्या रोडच्या कडेला त्यांनी 11 झाडांचं वृक्षारोपण केलेलं आहे। पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत नरसाळे वस्ती जळोली तालुका पंढरपूर येथील शिवशंभो ग्रुप यांच्या वतीने दिनांक 9 मार्च 2026 रोजी सकाळी 9 वाजता जळोली बस स्टॉप परिसरात वृक्षारोपणचा उपक्रम उत्साहामध्ये पार पडला। वाढते प्रदूषण आणि घटत चाललेली वृक्ष याबाबत जनजागृती व्हावी तसेच परिसर अधिक हिरवागार व्हावा या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला। यावेळी बस स्टॉप परिसरात विविध प्रकारची रोपे लावण्यात आली। या उपक्रमात शिवशंभो ग्रुपचे अध्यक्ष सदस्य स्थानिक युवक तसेच नागरिकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला। वृक्षारोपण करताना लावलेल्या झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारी देखील सर्वांनी स्वइच्छेने स्वीकारली। या कार्यक्रमाला तानाजी नरसाळे, अमर गाडेकर, महेश नरसाळे, बलभीम नरसाळे, अनिल कोळेकर, सुयोग नरसाळे, कुलदीप नरसाळे, अजित नरसाळे, प्रवीण नरसाळे, संतोष नरसाळे, पप्पू फराडे, शंकर नरसाळे, पत्रकार रोहन नरसाळे तसेच पत्रकार महेश नरसाळे आदी ग्रामस्थ उपस्थितीत होते। झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देत पर्यावरणाचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे असे मत उपस्थितांनी व्यक्त केले। झाडांमुळे परिसरातील वातावरण शुद्ध राहते, सावली मिळते तसेच भविष्यातील पिढींसाठी स्वच्छ व निरोगी पर्यावरण निर्माण होण्यास मदत होते असेही यावेळी सांगण्यात आले। या उपक्रमामुळे जळोली बस स्टॉप परिसरात अधिक सुंदर, स्वच्छ आणि हिरवागार होण्यास मदत होणार आहे। अशा उपक्रमाचे सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम आम्ही पुढील काळात सुद्धा राबवू असे शिवशंभो ग्रुपचे सदस्य अध्यक्ष या सर्वांनी हे मत व्यक्त केले। पर्यावरण आपल्याला जीवन देते म्हणून त्यांचे संरक्षण करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे असेही शिवशंभो ग्रुपच्या वतीने या ठिकाणी मत मांडण्यात आले। तर अशा पद्धतीने हा उपक्रम या ठिकाणी घेण्यात आला।